मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीचा परिणाम इंधन बाजारावरही दिसून येत असून अकोला शहरात एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम झालाय। यामुळे शहरातील काही पेट्रोल पंपावर एलपीजी गॅसची तात्पुरती टंचाई निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पेट्रोल पंप व्यवस्थापनाकडून लावण्यात आलेल्या सूचना फलकांवर सध्याच्या परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच पार्श्वभूमीवर एलपीजीच्या दरांमध्येही काही प्रमाणात बदल करण्यात आले असून सध्या सुरू असलेले विशेष ऑफर तात्पुरते बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। या परिस्थितीत ग्राहकांनी समजून घेत सहकार्य करावे असे आवाहन पेट्रोल पंप व्यवस्थापनाने केले आहे। परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर एलपीजी गॅसचा पुरवठा आणि दरही पुन्हा नियमित करण्यात येतील असेही व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे। तसेच ग्राहकांच्या संयम आणि सहकार्याबद्दल आभारही व्यक्त करण्यात आले आहे। युद्धजन्य स्थितीमुळे आम्हाला सुद्धा माल मिळत नाहीये। जवळपास आमचा 2,500 लिटरचा सेल आहे, पण माल मिळत नसल्यामुळे सध्या 2 दिवसापासून आमचा पंप बंद आहे आणि आम्ही लवकरात लवकर माल मिळण्यासाठी कोशिश चालू आहे आमची। जेवढा लवकर होईल तेवढा चालू करण्याची कोशिश करू आम्ही।